तर आज आहे आमच्या चिऊचा बर्थडे. मग काय सेलिब्रेशन तर होणारच. मग आम्ही मस्तपैकी आवरून घेतला आणि आमचा केक पण रेडी होता. आणि केकचा कलर बघूनच केक एवढा भारी दिसत होता ना. आणि बर्थडे गर्ल स्नॅप काढत होती. मग म्हणलं चला आपण पण थोडे स्नॅप काढून घेऊया, कारण बर्थडे गर्लला स्नॅप खूप आवडतात. खरंच स्नॅपचॅटची दुनिया किती भारी आहे ना. आपल्याला मेकअप करायची गरजच नाही, आपोआप ते फिल्टर लागून सगळं छान दिसायला लागतं. घरामध्ये जर आपण सेलिब्रेशन करत असलं ना तर ओवाळणी तर होणारच. मग काय सगळ्यांनी मिळून आम्ही ओवाळणी केली. ओवाळणीसाठी तर आमची परी नेहमीच रेडी असते. त्यानंतर सगळ्यांनी तिला विश केला आणि केक कट करून घेतला. सगळ्यांनी तिला केक खाऊ घातला आणि मस्तपैकी असे फोटो काढून घेतले. बर्थडे असला ना सगळे एवढे एक्साइट असतात ना, असंच आमची परी तर एवढी एक्साइट होती. त्या फेस वरून तर दिसतच असेल तुम्हाला. तर अशी आमची सगळी मंडळी एकत्र जमा झाली होती बर्थडे सेलिब्रेशनला. सेलिब्रेशन झाल्यावर परी गेली परीच्या घरी. परीची इच्छा नव्हती तरी ती जात होती, कारण तिची उद्या शाळा होती आणि तिच्यासोबत तिचा मामा पण जात होता, म्हणून ती एवढी काही रडली नाही. आणि सोबत पाऊस पणही सुरू होता. आम्ही सगळ्यांनी तिला बाय बाय केलं आणि ती गेल्यानंतरच आम्ही वरती आलो. परी गेल्यानंतर ना सगळ्यांचे चेहरे बघा कसे पडलेत. मला तर वाटतं माझ्या व्लॉगमध्ये अर्धे निम्मे तर सेलिब्रेशनचेच व्लॉग असतील, कारण आमची फॅमिली मेंबर्सच एवढी आहेत. आणि आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.